थोडंसं लक्ष द्यायचं. आपलं पहिला लेक्चर आहे आणि हा जो टॉपिक आहे हा 5 नंबरचा टॉपिक आहे तुमच्या टेक्स्टबुक मधला. आणि टॉपिकचं नाव आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप इन फॉर्म ऑफ डेथ ऑफ पार्टनर. म्हणजे पार्टनरची डेथ झाल्यानंतर पार्टनरशिपचं रिकॉन्स्टिट्यूशन होतं. आता आपण ऍडमिशन बघितलेलं आहे, रिटायरमेंट बघितलेलं आहे, पार्टनरशिपचं फायनल अकाउंट देखील बघितलेलं आहे. तर आता तुमची एक गोष्ट लक्षात आलेली असेल की पार्टनरशिप म्हणजे काय असतं, पार्टनर्स काय असतात, त्यांची अकाउंटिंग कसं केलं जातं, ह्या बऱ्याचशा गोष्टी आता तुमच्या हळूहळू लक्षात आलेल्या आहेत. आता रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, कोण सांगू शकते रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? जसं जमल तसं सांगा, म्हणजे परफेक्ट सांगता येईलच असं नाही. तुम्हाला जे माहिती मी जे सांगितले ते सांगा. रिकॉन्स्टिट्यूशन आपण याच्यामध्ये शिकलो, रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स मध्ये मी तुम्हाला याचं मिनिंग समजून सांगितलेला होता. तर मला रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय कोणीही सांगितलं तरी चालेल, काही अडचण नाही. कोण सांगते? हर्षदा सांग बरं. अपेक्षा? रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे पुनर्रचना. बरोबर आहे. एखादा पार्टनर रिटायर झाला. बरोबर सांगितले तिने. रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे पुनर्रचना, मराठीतला अर्थ बरोबर सांगितला. परंतु पार्टनरशिप फर्म मध्ये पार्टनर्स असतात, असे सुंदर सुंदर पार्टनर्स असतात आणि या पार्टनर्स मध्ये जो संबंध असतो म्हणजे ते एकत्र आलेले असतात आणि त्यांची फर्म असते. या फर्म मध्ये ते एकत्र येत असताना काहीतरी ऍग्रीमेंट होतं, त्याला काय म्हटलं जातं, कोण सांगतंय? काय म्हटलं जातं त्यांच्या ऍग्रीमेंटला? पार्टनरशिप डीड म्हटलं जातं. बरोबर आहे, फर्म सांगितलं, परंतु ते ऑर्गनायझेशन झालं. ते ज्या कराराने एकत्र आलेलं असतात, ज्या अग्रीमेंटने एकत्र आलेलं असतात त्याला म्हटलं जातं पार्टनरशिप डीड. आणि ही पार्टनरशिप डीड ज्या वेळेस चेंज होते म्हणजे याच्यामध्ये काहीतरी बदल होतो. बदल कशामुळे होऊ शकतो? एखादा पार्टनर आपल्यामधनं रिटायर्ड झाला, किंवा एखाद्याची डेथ झाली, किंवा एखादा पार्टनर इन्सॉल्वंट झाला, किंवा प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये चेंज झाला. तर अशी बरीचशी कारण आहेत की ज्याच्यामुळे या पार्टनरशिप डीड मध्ये, या करारामध्ये काय होतं, बदल होतो. आणि ज्या वेळेस करारामध्ये बदल होतो त्यावेळेस जी एक्झिस्टिंग पार्टनरशिप डीड असते, म्हणजे जी अस्तित्वात असणारी जुनी पार्टनरशिप डीड आहे, ही काय होते, चेंज होते, म्हणजे संपुष्टात येते आणि नवीन पार्टनरशिप डीड काय येते, अस्तित्वात येते. आणि या नवीन पार्टनरशिप डीड नुसार पार्टनरशिप फर्म पुढे काय केली जाते, चालवली जाते. म्हणजे थोडक्यात काय, जुनीच फर्म आहे, जुनेच पार्टनर आहेत, परंतु थोडाफार चेंज करून नवीन फर्म तयार केली जाते, म्हणजे नवीन अग्रीमेंट केलं जातं. त्याला म्हटलं जातं रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. आणि आता हे डेथ म्हणजे काय सांगते, कोण सांगते? डेथ सांगून होती का डेथ कोणाची? जर एखाद्याचा मृत्यू व्हायचा असेल तर आपल्याला माहित असतं का तो कधी मरणार आहे म्हणून? माहिती असतं का? नाही. म्हणजे डेथ ही नॅचरली असते. हो, डेथ ही कधी असते, सांगून होत नाही, ती वर्षातून कधीही होऊ शकते. म्हणजे हे 3 पार्टनर्स आहेत असं जर मी तुम्हाला सांगितलं तर गोष्ट सांगतोय, लक्षात घ्या. हा आहे ए, हा आहे बी आणि हा आहे सी. हे 3 पार्टनर्स आहेत आणि या 3ही पार्टनर्स आपला व्यवसाय करतात आणि त्यांची पार्टनरशिप फर्म आहे. काय आहे? फर्म आहे. त्यांचं वर्ष सुरू झालं 1/4/2020 ला आणि संपल कधी रे बाळांनो? 31/3/2020. बरोबर, व्हेरी गुड. 31/3/2020 या तारखेला ते संपेल. परंतु याच्यामध्ये काय झालं की आता 3 जणही व्यवसाय करतात, 3 जणही फर्म मध्ये काम करतात, 3घांनाही प्रॉफिट मिळणार आहे. परंतु सी नावाचा जो पार्टनर आहे त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कधी झाला? 1 ऑक्टोबरला झाला. 1 ऑक्टोबरला मृत्यू झाला, 2020 ला मृत्यू झाला. आता मला सांगा, हा जो मृत्यू झालेला पार्टनर आहे 1 ऑक्टोबर 2020, वर्ष सुरू झालं होतं 1/4/2020 ला. आपल्या सोबत बिझनेस मध्ये वर्षातले किती महिने राहिला? 6. किती महिने राहिला?
6 म्हणजे हा जो आपला 12 महिन्याचा कालावधी आहे, या 12 महिन्याच्या कालावधीपैकी 6 महिने तो आपल्या सोबत होता, आपल्यात बसला होता, उठला होता, चहा पिला होता, जेवण केलं होतं, सगळं काय केलं होतं, व्यवसाय केला होता. आणि तो त्याच्यानंतर एक झाला, दुर्दैवाने त्याचा काय झाला, मृत्यू झाला. 1 ऑक्टोबर 2020 ला त्याचा काय झाला, मृत्यू झाला. आता तो आपल्या सोबत राहिलेले उरलेले फायनान्शियल इयरचे 6 मंथ जे आहेत, 6 महिने जे आहेत, तो आपल्या सोबत नसणार आहे, आपल्या सोबत नसणार आहे. तर मला सांगा, तो आपल्या सोबत 6 महिने तरी होता, बरोबर ना? मग या 6 महिन्यामध्ये या फर्मने काहीतरी परचेस केलं असेल, काहीतरी सेल्स केला असेल, काहीतरी व्यवसाय केला असेल, बरोबर ना? आणि या परचेस आणि सेल्स मधनं त्यांना एकतर प्रॉफिट तरी झाला असेल. काय झालं असेल? प्रॉफिट तरी झाला असेल, नाहीतर काय झालं असेल, कोण सांगते? लॉस. लॉस. व्हेरी गुड. लॉस झाला असेल. मग या प्रॉफिट आणि या लॉस मध्ये हा जो सीचा मृत्यू झालाय, त्याच्यामध्ये हा 6 महिन्याचा वाटा त्याचा आहे की नाही? आहे ना. म्हणजे 6 महिने आपल्या सोबत होता, 6 महिन्यापर्यंत त्याला काय द्यावं लागेल, आपल्याला प्रॉफिट द्यावा लागेल किंवा शेअर्स द्यावा लागतील किंवा त्याचा जो हिस्सा असेल प्रॉफिट मधला तो त्याला पेड करावा लागणार आहे. मग त्याला जी अमाऊंट द्यावी लागते त्याच्या अप टू द डेट ऑफ डेथ, अप टू द डेट ऑफ डेथ. आता ही कोणाला देणार? तो तर मृत्यू झालेला आहे, मग त्याला ही अमाऊंट कोणाला दिली जाईल सांगा बरं? त्या 2 पार्टनर मध्ये इक्वल वाटलं जाणार नाही. आता हा मृत्यू झालेल्याचा चाललाय कार्यक्रम आपला, त्याला आता त्यांनी दफन केला असेल किंवा काहीतरी त्याचा विल्हेवाट लावलेली असेल, परंतु तो सोबत होता 6 महिने आणि त्याच्या वाटणीचा प्रॉफिट त्याला द्यावा लागेल. बिझनेसमध्ये अग्रीमेंट नुसार 6 महिने काम केले, मग हा जो प्रॉफिट आहे हा त्याच्या वारसाला दिला जातो. वासरू नाही म्हणायचं, वारस. त्याला लीगल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा लीगल हायर किंवा लीगल एक्झिक्युटिव्ह असं देखील म्हटलं जातं. त्याच्या वारसाला द्यावा लागतो. कोणत्या रेशोमध्ये? त्याचा जो रेशो असेल प्रॉफिट किंवा लॉसचा, त्या रेशोमध्ये तो आपल्या सोबत 6 महिने काम केलं म्हणून त्याचा प्रॉफिट मधला हिस्सा किंवा लॉस मधला हिस्सा त्याला द्यावा लागतो. आता हा हिस्सा एकतर कॅश मध्ये दिला जाऊ शकतो किंवा चेकने दिला तर बँकेच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो, चेकने दिला जाऊ शकतो किंवा लोन म्हणून ट्रान्सफर केला जाऊ शकतो. जसं लक्षात घ्या, जसं की आपण काय केलं होतं तुम्हाला आठवतंय का? रिटायरमेंट मध्ये जो पार्टनर रिटायर्ड व्हायचा त्याला पैसे आपण कॅश मध्ये द्यायचो किंवा कुठं ट्रान्सफर करायचो? त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं, बरोबर ना? आता तसंच कॅश मध्ये दिलं जाऊ शकते किंवा बँकेच्या स्वरूपात म्हणजे चेक मध्ये दिलं जाऊ शकतो किंवा लोन स्वरूपात. परंतु हा मृत्यू पावलाय, मग लोन कोणाचं? तर त्याच्या वारसाचं लोन असणार. कोणाचं? त्याच्या वारसाच्या नावाने लोन अकाउंटला काय करायचं? ट्रान्सफर करायचं. ह्या 2 कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगितल्या. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे डेथ झाला. डेथ झाला म्हणजेच काय की पार्टनरशिपची काय झाला, पार्टनरशिप डिझॉल्व्ह झाली. थोडक्यात डिझॉल्व्ह म्हणजे काय म्हणता येईल त्याला? जुनी पार्टनरशिप संपली आणि नवीन पार्टनरशिप अस्तित्वात आली. आता या डेथ मध्ये त्यांच्या अग्रीमेंट मध्ये असतं की जर एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाला तर त्याचे पैसे कोणाला द्यावेत, कसे द्यावेत, काय द्यावेत, या सगळ्या गोष्टी त्यांच्या अग्रीमेंट मध्ये मेन्शन केलेल्या असतात. दुसरी गोष्ट, या टॉपिक मध्ये आपल्याला गेन रेशो लक्षात घ्यावा लागतो. गेन रेशो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आठवतंय का? रिटायरमेंटच्या वेळेस एक गोष्ट सांगितली होती. काय सांगितली होती? हे 3 पार्टनर्स आहेत, हे 3 पार्टनर्स आहेत आणि या पार्टनर्स काय आहेत? मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगितली होती, जेवण करायला बसलेले आहेत. प्रत्येकाला 2-2 चपाती देणार आहे आपण, 2-2 पोळी देणार आहोत, बरोबर? 2-2 चपाती प्रत्येकाला भेटणार आहेत आणि त्यातला हा आता मी म्हटलं ए, बी आणि सी. सीचा काय झाला? मृत्यू झाला. म्हणजे सी आपल्याकडून निघून गेला की त्याच्या वाटणीच्या 2 चपाती कुणाला भेटणार आहेत? एला. म्हणजे हे नाही, ऐका, एक गोष्ट लक्षात घ्या. आता मी हे जे उदाहरण जे सांगतोय ते थोडंसं तुमचं कन्फ्युजन करू शकतं, कारण की हा जो गेन रेशो जे आहे, हा गेन रेशो फ्युचरच्या बाबतीत असतो. फ्युचर
म्हणजे आतापर्यंतच्या 2 चपात्या तर त्याच्या वारसाला ते देणारच, पण फ्युचरमध्ये जो प्रॉफिट होईल तो प्रॉफिट या तिघांमध्ये वाटला जायचा, बरोबर ना, तिघांमध्ये. परंतु आता सी नाही, म्हणजे जो प्रॉफिट होईल, समजा उदाहरणार्थ इतका प्रॉफिट झालेला आहे, या प्रॉफिटचे 3 भाग केले जायचे, 1 1 1 असे तिघांना भाग दिले जायचे, 3 1 1 भाग. परंतु प्रॉफिट तेवढाच राहणार आहे आता भविष्यात, एवढाच प्रॉफिट झाला. परंतु हा पार्टनर मृत्यू झालेला आहे, त्याचा शेअर आता त्याला देता येणार नाही, त्याच्यापर्यंत तो जोपर्यंत मृत्यू, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 6 महिन्यापर्यंत तो आपल्या सोबत होता, तिथपर्यंत आपण त्याला पैसे दिले त्याच्या वाटणीचे. परंतु राहिलेले फ्युचरचे जे 6 महिने तिथं जो प्रॉफिट होईल, हा जो प्रॉफिट होईल, हा प्रॉफिट त्याला देणार आहे का आपण? कारण की तो नाही देणार, कारण की तो आता आपल्या सोबत नसणार आहे, बरोबर, नाही देणार. मग हा प्रॉफिट तुम्ही दोघांमध्येच वाटून घेणार आणि प्रॉफिटचे 2 हिस्से करणार, हा एक आणि हा एक. म्हणजे ज्या ठिकाणी प्रॉफिटचे 3 हिस्से व्हायचे त्या ठिकाणी आता प्रॉफिटचे 2च हिस्से होणार आहेत. एक हिस्सा कमी होणार आहे, कमी होणार म्हणजे प्रॉफिट तेवढंच राहणार आहे. हा जो एक हिस्सा आपण तिसरा जो करायचो, हा तिसरा भविष्यातील प्रॉफिट आहे. हा प्रॉफिट या जे एक्झिस्टिंग पार्टनर आहेत, जिवंत पार्टनर आहेत, या पार्टनरला काय केला जातो, डिस्ट्रीब्यूट केला जातो, एक्स्ट्रा पैसे त्यांना भेटतात, म्हणून त्याला म्हटलं जातं गेन रेशो. पुस्तकात सुद्धा तेच सांगितलेलं आहे. आता थोडस आपण पुस्तकात काय सांगितलेलं आहे, म्हणजे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काय थेअरी दिलेली आहे ती बघूया, म्हणजे तुमच्या प्रॉपरली लक्षात येईल मी काय सांगते. सर्वांना स्क्रीन दिसते का मला सांगा, थोडस मी अजून झूम करतो. हो दिसते. हो दिसते. बघा, रिटायरमेंट ऑफ आपलं डेथ ऑफ पार्टनर, त्याचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे, मिनिंग सांगितलेले आहे. अ पार्टनर विल केस टू बी अ पार्टनर ऑन हिज डेथ, जर त्याचा मृत्यू झाला, अँड हेन्स डेथ इज कन्सिडर, म्हणजे मृत्यू झाला आणि हा मृत्यू कन्सिडर केला जातो कंपल्सरी रिटायरमेंट. हा शब्दाला मी जरासं अंडरलाईन करतोय कारण की तुम्हाला रिकाम्या जागाला वगैरे विचारू शकता. डेथ काय केली जाते, कन्सिडर केली जाते कंपल्सरी रिटायरमेंट, म्हणजे एखादा पार्टनरचा मृत्यू झाला तो कंपल्सरी रिटायर्ड झाला, कायमस्वरूपी रिटायर्ड झाला बिझनेस मधनं, असं समजलं जातं. हे थोडंसं लक्षात ठेवा. पार्टनरशिप बिझनेस मे बी कंटिन्यू बाय सर्व्हायव्हिंग पार्टनर, म्हणजे पार्टनरशिपचा आता हा मृत्यू झालेला पार्टनर तर निघून गेला, राहिलेले जे पार्टनर आहेत त्यांना आपण सर्व्हायव्हिंग पार्टनर्स म्हणतो, म्हणजे जिवंत पार्टनर आहेत. या पार्टनर्सनी जर बिझनेस पुढे कंटिन्यू केला तर जुनं अग्रीमेंट हे तिघांमध्ये होता, बरोबर, ABC मध्ये तुम्हाला सांगितलं, ते कॅन्सल होतं आणि नवीन पार्टनरशिपचं अग्रीमेंट होतं ते फक्त 2 पार्टनर मध्ये, आणि हे अग्रीमेंट मध्ये चेंज झाला म्हणजे पार्टनरशिपचं रिकॉन्स्टिट्यूशन झालं, पुनर्संघटन झालं किंवा पुनर्रचना झाली असं आपण म्हणणार आहोत. तर तेच त्यांनी सांगितलेले की ज्यावेळेस एखाद्या पार्टनरचा मृत्यू होतो त्यावेळेस जे सर्व्हायव्हिंग पार्टनर्स असतात, जिवंत पार्टनर असतात, तो बिझनेस काय करतात, पुढे कंटिन्यू रन करतात, पुढे काय करतात, कंटिन्यू सुरू करण्याचं ठरवतात किंवा चालवण्याचं ठरवतात. ही पार्टनरशिप फर्म, लक्ष द्या, कोणाचा तरी आवाज येतो रे बाळांनो, एकच मिनिट. बघा, इफ पार्टनरशिप फर्म मेक्स प्रोव्हिजन इन पार्टनरशिप डीड, म्हणजे जर पार्टनरशिप फर्म मध्ये जर तशी प्रोव्हिजन असेल, म्हणजे 3 पार्टनर्स आहेत, 3 पैकी एका पार्टनरचा मृत्यू झाला तर जो पार्टनर मृत्यू झालाय तो बिझनेस मध्ये जाणार, निघून जाणार, म्हणजे बिझनेस मध्ये तो राहणार नाही, परंतु राहिलेल्या पार्टनर्सने पुढे व्यवसाय सुरू ठेवावा अशी जर अट पार्टनरशिप डीड मध्ये असेल तर पार्टनर तो बिझनेस काय राहतो, पुढं चालू राहतो, ती पार्टनरशिप पुढे चालू राहते. फक्त जो पार्टनर गेलाय त्याच्या वाटणीचा हिस्सा त्याला द्यावा लागतो प्रॉफिट मधला. पुढे असं सांगितलंय, पार्टनर मेक अग्रीमेंट टू सेटल अकाउंट ऑफ डिजीज पार्टनर. मग पार्टनर काय करतात, एक अग्रीमेंट तयार करतात की जो डिजीज म्हणजे जो मृत्यू झालेला पार्टनर आहे त्याचे अकाउंट, म्हणजे त्याच्या वाटणीचा प्रॉफिट असेल, लॉस असेल, गुडविल मधला हिस्सा असेल, लॉस मधला हिस्सा असेल, हा कसा सेटल करायचा हे त्यांच्या अग्रीमेंट मध्येच दिलेलं असतं. आणि तो सेटल करत असताना तो ट्रान्सफर केला जातो त्याच्या लिगल रिप्रेझेंटेटिव्हला. लिगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे वारसदार, त्याला कायदेशीर वारसदार असं म्हटलं जातं. ऍट देअर चॉईस, म्हणजे त्याने अगोदर जिवंतपणे सांगितलेलं असतं की यदा कदाचित जर माझा मृत्यू झाला तर माझ्या वाटणीचा प्रॉफिट, माझ्या वाटणीचं गुडविल माझ्या लिगल रिप्रेझेंटेटिव्ह हा व्यक्ती आहे, या व्यक्तीला द्यावं.
त्याच्या विल मध्ये सांगितलेलं असतं, त्याच्या मृत्यूपत्रात देखील कधी कधी सांगू शकतात. आता हे पैसे कसे दिले जाऊ शकतात ते त्यांनी सांगितले. टू द इंटरेस्ट ऍट 6% पर एनम ऑन अमाऊंट ड्यू फ्रॉम द डेट ऑफ डेथ टू द डेट ऑफ पेमेंट. म्हणजे थोडक्यात मी आता तुम्हाला या ठिकाणी जर सांगितलं की हा सीचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे 1/10/2020 ला. मग या तारखेपर्यंतचा त्याचा प्रॉफिट किंवा लॉस जो असेल, आता उदाहरणार्थ प्रॉफिट असेल, हे पैसे त्याला द्यावे लागतील. तर हे ज्यावेळेस पार्टनरशिप फर्म देईल, उदाहरणार्थ हे पैसे त्यांनी दिले 1/3/2020 ला, तर हा जो काही 3-4 महिन्याचा किंवा 5 महिन्याचा कालावधी असणार आहे, या 5 महिन्याच्या कालावधी ही डेट ऑफ डेथ आहे, ही डेट आहे आणि पेमेंट केलं त्यांनी, त्याच्या वाटणीचे पैसे पे केले या तारखेला. तर हा 5 महिन्याच्या कालावधीवर 6% पर एनम ने त्याला इंटरेस्ट द्यायचा आहे. म्हणजे त्याला इंटरेस्ट सुद्धा द्यावं लागतं जर पैसे द्यायला उशीर केला तर तीच त्यांनी टर्म या ठिकाणी सांगितलेली आहे. पहा या ठिकाणी त्यांनी बघा इथे सांगितलेली 6% पर एनम ने त्याला पैसे द्यावे लागतात. आता न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, आता तुम्हाला हे माहिती न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा कॅल्क्युलेट केला जातो. बघा 3 पार्टनर आहेत, त्यांचा रेशो मी उदाहरणार्थ 3:2:1 दिलेला आहे. काय दिलाय 3:2:1. हा आहे ए, हा आहे बी आणि हा आहे सी. यातला सी जर मृत्यू पावला आणि रेशो जर दिलेला नसेल काहीच, तर रेशो काय असतो न्यू रेशो मला सांगा. 3:2. व्हेरी गुड. काय असणार आहे 3:2. जर या न्यू रेशोच्या संदर्भात नवीन कोणतीही इन्फॉर्मेशन तुमच्या ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये प्रॉब्लेम मध्ये जर दिलेली नसेल आणि फक्त ओल्ड रेशोच दिलेला असेल, तर जो पार्टनर एक्झिट होतो म्हणजे ज्याची डेथ होते तो फक्त त्यातनं काढून टाकायचा रेशो मधनं. जो रेशो शिल्लक राहतो तो असणारे आपला 3:2 आणि त्यालाच नाव द्यायचं, बारसं घालायचं, त्याचं मस्त नामकरण विधी करायचा आणि नाव द्यायचं न्यू रेशो, असं नाव द्यायचं. तेच त्यांनी सांगितले ऑन द डेथ ऑफ पार्टनर प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ रिमेनिंग पार्टनर विल बी चेंज. तो काय होतो चेंज होतो. आणि हा प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ रिमेनिंग पार्टनर इन्क्रीज बिकॉज प्रॉफिट शेअरिंग ऑफ डिजीज पार्टनर गेट्स डिवायडेड अँड रिसिव्ड बाय रिमेनिंग पार्टनर. म्हणजे हा प्रॉफिट शेअरिंग रेशो अर्थात वाढलेला असतो, म्हणजे त्यांना प्रॉफिट जास्त भेटतो. का भेटतो? कारण की जो डिजीज पार्टनर असतो त्याच्या वाटणीचा जो प्रॉफिट मधला शेअर असतो, हा शेअर डिवाइड केला जातो रिमेनिंग पार्टनर्स मध्ये. कुठे डिवाइड केला जातो? जे राहिलेले पार्टनर्स आहेत त्यांना. भविष्यातला बरं का, भविष्यातला तो काम करतोय तो तिथपर्यंतच नाही, त्याच्या पुढचा मृत्यू झाल्यानंतर जो काही प्रॉफिट त्यांना होईल तो बाकीच्या पार्टनरला भेटणार आहे. आणि हा गेन रेशो तो तुम्हाला आताच मी सांगितलं होतं, परत एकदा त्या गेन रेशोच्या संदर्भात समजून घेऊ. बेनिफिट ऑफ गेन रेशो इज अ रेशो बाय, बघा बेनिफिट ऑर ऑफ म्हणले इथे मी, हा ऑर शब्द आहे बेनिफिट. आता गेन रेशोला दुसरा शब्द काय कोण सांगते? तुम्हाला जर विचारलं गेन रेशोला डॅश डॅश असं देखील म्हणतात रिकाम्या जागेला, तर लक्षात राहू द्या बेनिफिट रेशो देखील म्हणतात. काय म्हणतात? बेनिफिट रेशो देखील म्हणतात. समजतंय ना सर्वांना का जास्त फास्ट होतंय मला सांगा एकदा, कारण की 5-6 दिवस सुट्टी झाली सर्वांना. माझी सवय होती ती मोडलेली असू शकते. थेअरी चालली आपली, आजच्या दिवसात थेअरी संपणार आहे, उद्या पहिला प्रॉब्लेम तुमचा सुरू होणार आहे. थेअरी थोडी का? थोडी म्हणजे एकच पेज थेअरी. मला सांगा समजतंय का? ओके चला हो सर. सुरू करू, पुढे जाऊया. बेनिफिट और गेन रेशो इज अ रेशो. बघा बेनिफिट किंवा गेन रेशो म्हणजे काय आहे? विच सर्वायव्हिंग पार्टनर बेनिफिटेड ड्यू टू द डेथ ऑफ पार्टनर. म्हणजे काय? पार्टनरची डेथ झाल्यामुळे त्याच्या वाटणीचा जो प्रॉफिट असेल भविष्यातील फ्युचर मधील, हा प्रॉफिट आपल्याला तो जर असता अस्तित्वात तर त्याला द्यावा लागला असता, परंतु आता नाही, त्याचा मृत्यू झाला म्हणून त्याला तो द्यावा लागणार नाही. तो कोणाला भेटणार आहे? जे सर्वायव्हिंग पार्टनर्स आहेत, म्हणजे जे जिवंत पार्टनर आहेत त्यांना भेटणार आहे. आणि मग तो भेटलेला त्यांचा एक्स्ट्रा बेनिफिट आहे. म्हणजे हा जो मृत्यू झाला नसता त्या पार्टनरचा, तर उदाहरणार्थ तुमचा रेशो आहे, एकच मिनिट, हे ए बी आणि सी पार्टनर आहेत.
त्यांचा रेशो आहे 5:3:2 हा रेशो आहे. आणि हा सीचा मृत्यू झाला म्हणजे अगोदर 10 रुपये प्रॉफिट होत होता. किती रुपये? 10 रुपये प्रॉफिट होत होता. त्यातले 5 रुपये ए ला जायचे, बी ला जायचे 3 रुपये आणि सी ला जायचे 2 रुपये. परंतु आता सीचा मृत्यू झाल्यामुळं भविष्यात जो प्रॉफिट होईल ते 2 रुपये त्याला द्यावे लागणार नाही. तर हे 2 रुपये कोणाला वाटून घ्यावे लागतील? ए आणि बी मध्ये वाटले जातील. म्हणजे अगोदरचे 5 तर भेटायचेच, याला 3 तर भेटायचेच. आता या 5 आणि 3 सोबत एक्स्ट्रा या 2 मधले काय भेटतील ते भेटतील. मग हे 2 कसे वाटले जातात ए आणि बी मध्ये? तो वाटणीचा जो रेशो असतो त्याला म्हटलं जातं गेन रेशो. कळतंय ना मी काय सांगतोय? त्याला काय म्हटलं जातं? गेन रेशो. अजिबात विसरायचं नाही. जो पार्टनर मृत्यू झालाय त्याच्या वाटणीचा एक्स्ट्रा फ्युचर प्रॉफिट मधला बेनिफिट एक्झिस्टिंग पार्टनरला काय होतो? रिसिव्ह होतो, भेटतो. आणि तो ज्या रेशो मध्ये त्यांना दिला जातो त्याला काय म्हटलं जातं? गेन रेशो. कळलं ना सर्वांना? हे हो, याच्या अगोदर मी सांगितलेले तुम्हाला. ओके, चला पुढे जाऊया. आता पुढे बघू काय सांगितलंय त्यांनी. डेथ ऑफ पार्टनर इथपर्यंत आलं होतं. द एक्स्ट्रा शेअर विच दे आर गेटिंग, तेच सांगितले बघा. जो पार्टनर मृत्यू झालाय त्याच्या वाटणीचा एक्स्ट्रा शेअर विच दे आर गेटिंग इज ऍडेड इन दिअर ओल्ड रेशो. ओल्ड रेशो मध्ये तो ऍड होतो. सच एक्स्ट्रा शेअर विच दे आर गेटिंग इज कॉल्ड गेन रेशो. बघा मी जे आता मराठीतनं सांगितलं तेच त्यांनी इथे इंग्लिश मधनं सांगितलेलं आहे. जो एक्स्ट्रा शेअर भविष्यात त्याला द्यावा लागला असता, तो जो जिवंत असता तर परंतु त्याचा मृत्यू झाला त्यामुळे त्याला तो देता येणार नाही, तो त्याच्या वाटणीचा जो प्रॉफिटचा शेअर आहे तो एक्झिस्टिंग पार्टनर्स मध्ये जो वाटला जातो, ज्या रेशो मध्ये वाटला जातो त्या रेशोला म्हटलं जातं गेन रेशो. दिस रेशो इज नॉर्मली यूज टू रिटर्न ऑफ द गुडविल. आता या गेन रेशोचा फायदा कशासाठी होतो? जर तुम्हाला जर कोणी विचारलं, डोळे झाकायचे आणि म्हणायचं गुडविल. गुडविल काय? रिटर्न ऑफ करण्यासाठी. लक्षात राहू द्या, मी हा शब्द कधीही तुम्हाला विचारन. जर डेथ ऑफ पार्टनर मध्ये गुडविल रिटर्न ऑफ असेल तर ते गेन रेशो मध्ये रिटर्न ऑफ करेल. कळतंय ना? काय सांगितलं वाक्य कळतंय का? प्रॉब्लेमशी रिलेटेड भाग आहे. जर डेथ ऑफ पार्टनर मध्ये गुडविलची ऍडजस्टमेंट असेल आणि गुडविल रिटर्न ऑफ जर सांगितलेलं असेल तर गुडविल रिटर्न ऑफ कोणत्या रेशो मध्ये करणार? गेन रेशो. व्हेरी गुड. कोणत्या रेशो मध्ये? अजिबात विसरायचं नाही. गुडविल रिटर्न ऑफ गेन रेशो मध्ये करणार. त्याच्यानंतर गुडविल क्रिएटेड ऑर रेज. बघा आता गुडविल क्रिएट जरी केलं किंवा रेज जरी केलं म्हणजे गुडविल रिटर्न ऑफ क्रिएट किंवा रेज जरी केलं तरी सुद्धा ते गेन रेशो मध्ये रेज करायचं. टू द एक्झिस्टिंग ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर ओनली. फक्त कोणाचा? रिटायरिंग पार्टनरचा शेअर लक्षात घ्यायचा. इट इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग द फॉलोइंग फॉर्म्युला. फॉर्म्युला आहे गेन रेशोचा, आपण अगोदरच बघितलेला आहे. गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. हा फॉर्म्युला रिटायरमेंट मध्ये आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर मी जास्त स्ट्रेस देणार नाही. आता एक गोष्ट मला सांगायची, रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज. मी थोडीशी रिव्हिजन घेणार आहे, चुकून त्याच्या डोक्यातच बुक्की घालतो आज. मला सांगा, पार्टनरचा मृत्यू झाला, पार्टनरचं काय झाली? डेथ झाली आणि त्याच्यामुळे एखादा पार्टनर फर्म मध्ये निघून गेला. राहिलेले जे 2 पार्टनर्स आहेत म्हणजे जे शिल्लक पार्टनर्स आहेत या पार्टनरनी त्यांच्या बॅलन्स शीट बनवली, नवीन बॅलन्स शीट बनवली. मग ही बॅलन्स शीट बनवत असताना त्यांच्या लायबिलिटी त्यांनी लक्षात घेतल्या. जुन्या किती होत्या आणि आता त्यांची व्हॅल्यू काय आहे, आणि असेट सुद्धा लक्षात घेतल्या. की जुन्या बॅलन्स शीटला किती आहेत आणि आता याचा मृत्यू झाल्यानंतर असेट आपल्याकडे किती आहेत यांचा त्यांनी हिसाब ठेवला. आणि हिसाब ठेवत असताना काही असेट वाढलेल्या दिसल्या त्यांना आणि काही असेट काय झाल्या? कमी झालेल्या दिसल्या. तसंच लायबिलिटीच्या बाबतीत काही लायबिलिटी वाढलेल्या दिसल्या आणि काही लायबिलिटी काय झाल्या? कमी झालेल्या दिसल्या. म्हणजे असेट आणि लायबिलिटी वाढतात किंवा कमी होतात ज्यावेळेस त्या रिव्हॅल्यू केल्या जातात पार्टनरची डेथ झाल्यामुळे. त्याला म्हटलं जातं रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज. त्याला काय म्हणणार आपण? रिव्हॅल्युएशन ऑफ असेट आणि लायबिलिटीज. विसरणार नाही, हे झालेलं आहे. आणि आता रिव्हिजनचा भाग असा आहे की असेट जर वाढली तर आपला प्रॉफिट असतो का लॉस? प्रॉफिट. व्हेरी गुड. काय असतो आपला तो?
प्रॉफिट असतो. आणि हा प्रॉफिट आपण कुठं लिहितो? बॅलन्स शीटच्या रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला का क्रेडिटला? क्रेडिटला. व्हेरी गुड. आणि ऍसेट जर कमी झाली तर हा आपला लॉस असतो का प्रॉफिट? लॉस. व्हेरी गुड, लॉस. आणि लॉस रिव्हॅल्युएशनच्या कुठे लिहिणार आपण? डेबिटला. व्हेरी गुड. म्हणजे आता सगळे जागेवर आहेत, सगळ्यांची चार्जिंग फुल आहे म्हणायचं. 4 दिवस जरी क्लास झालेला नसलं तरी कुणीही विसरलेलं नाही. आणि लायबिलिटी जर वाढली तर प्रॉफिट आहे का लॉस आहे सांगा? लॉस. व्हेरी गुड, लॉस. आणि लॉस रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार का क्रेडिटला? डेबिटला. बरोबर. आणि लायबिलिटी कमी झाले, प्रॉफिट आहे का लॉस आहे? प्रॉफिट. आणि प्रॉफिट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार का क्रेडिटला? क्रेडिटला. हा आता पुढचा प्रश्न असा आहे की असेट वाढली म्हणजे संबंधित असेट मध्ये ते आपण अमाऊंट जितक्याने वाढली ती अमाऊंट ऍड करणार का लेस करणार? ऍड करणार. ऍड करणार, बरोबर. आणि असेट कमी झाली म्हणजे जेवढ्या अमाऊंटनी ती अमाऊंट कमी झाली, जेवढ्या अमाऊंटनी ती असेट कमी झाली ती अमाऊंट त्या संबंधित असेट मधनं वजा करणार की ऍड करणार? वजा. बरोबर, लेस करणार, बरोबर. लायबिलिटीच्या बाबतीत लायबिलिटी जर वाढली तर जी अमाऊंट जितक्या अमाऊंटने वाढली तेवढी अमाऊंट त्या लायबिलिटी मध्ये ऍड करणार की लेस करणार? वा 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 वा. ऍड करणार. ऍड करणार. वाढलं म्हणजे वाढणे म्हणजे ऍड, वाढणे म्हणजे बेरीज करणे. लक्षात ठेवायचं, आता फिरवून डोक्यात बुक्की घालणार. त्याच्यानंतर जर लायबिलिटी कमी झाली तर त्या संबंधित लायबिलिटी मध्ये ती अमाऊंट जी कमी झालेली आहे ती ऍड करणार का लेस करणार? लेस. आता म्हणजे मी जे पुढे जातोय जे सांगतोय ते पुस्तकात तसंच दिलेले बघा. द असेट अँड लायबिलिटी ऑफ पार्टनरशिप फर्म आर रिव्हॅल्यूड ऑन द डेथ ऑफ पार्टनर. पार्टनरचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची फर्मच्या असेट आणि लायबिलिटी काय जातात? रिव्हॅल्यूड होतात. द बेनिफिट अरायझिंग आउट ऑफ इट आर गिव्हन टू द रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे याचा जो बेनिफिट असेल तो त्या रिप्रेझेंटेटिव्हला दिला जातो. म्हणजे असेट वाढल्या तर रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट असतो, असेट कमी झाल्या तर रिव्हॅल्युएशनचा लॉस असतो. मग प्रॉफिट किंवा लॉस कुठे ट्रान्सफर केला जातो? ज्या डेथ झाला त्या पार्टनरचा त्या रिप्रेझेंटेटिव्हच्या अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. इफेक्ट्स ऑफ रिव्हॅल्युएशन ऑफ पेज नंबर नेक्स्ट. दुसऱ्या पेजवर जाऊ. ऑफ असेट अँड लायबिलिटीज. शेवटचे 10 मिनिटं राहिलेत. आपण एक 40 मिनिटाचंच लेक्चर घेणार आहोत. थोडंसं मी झूम करतो म्हणजे आपला आज थिअरीचा पार्ट सगळा संपत. उद्या तुम्ही प्रॉब्लेम नंबर फर्स्ट लिहून ठेवायचा, आपण तो सॉल्व्ह करून घेणार आहात. बघा, रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटी आर शोन इन द रिव्हॅल्युएशन अकाउंट. म्हणजे जेवढ्या अमाऊंटने असेट अँड लायबिलिटी रिव्हॅल्यूड झालेली असेल तर ती कुठं दाखवली जाते? रिव्हॅल्युएशन अकाउंटलाच दाखवली जाते. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करावं लागणार आहे आणि करायचं सर्वांनी, ते तयार करावं लागतं. दीज आर सम ऍज गिव्ह इन रिटायरमेंट. म्हणजे जसं आपण रिटायरमेंट मध्ये शिकलो तसंच त्यांनी असं सांगितलेलं आहे या ठिकाणी. द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ रिव्हॅल्युएशन. म्हणजे असेट वाढल्या किंवा कमी झाल्या त्याच्यामुळे जर व्यवसायाचा प्रॉफिट किंवा लॉस झालेला असेल तो ट्रान्सफर केला जातो डिजीज पार्टनर कॅपिटल अकाउंटला. मग हा डिजीज पार्टनरचा जो एक्झिक्युटिव्ह असतो तर त्याला तो शेअर दिला जातो. ते कसं द्यायचं, काय असणार आहे, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला समजणार आहे. अमाऊंट ड्यू टू डिजीज पार्टनर एक्झिक्युटर. बघा, अमाऊंट म्हणजे त्याच्या वाटणीला जो प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल तो त्याला जर द्यायचा असेल तर तो अमाऊंटच्या स्वरूपात म्हणजे कॅशच्या स्वरूपात दिला जाईल किंवा घेतला जाईल. मग इथं ड्यू आहे म्हणजे देणं आहे. म्हणजे जर द्यायचा असेल त्याच्या वाटणीचा प्रॉफिट किंवा लॉस तर त्याला जी अमाऊंट दिली जाते, प्रॉफिट किंवा प्रॉफिटचीच म्हणता येईल, लॉसची म्हणता येणार नाही. कोणाचा आवाज आला रे? प्रॉफिटचीच म्हणता येईल, लॉसची म्हणता येणार नाही. तर ही अमाऊंट कोणाला दिली जाते? त्याच्या एक्झिक्युटरला किंवा त्याचा जो नॉमिनी आहे त्याला किंवा त्याचा जो ऍडमिनिस्ट्रेटर आहे त्याला. लक्षात राहू द्या कोणकोणत्या नावाने ओळखलं जातं ते. बघा, कॅपिटल इज काय लिहिलंय इथे, एकच मिनिट हा.
थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक इथं काय लिहिले मला दिसलं नाही. द कॅपिटल ऑफ द डिजीज पार्टनर इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ बॅलन्स ऑफ कॅपिटल ऑफ डिजीज पार्टनर. म्हणजे थोडस वाक्यरचना चुकलेली आहे पण हरकत नाही. तर कॅपिटल बॅलन्स आपण बघा एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करतो छोटस पार्टनर्स कॅपिटल. त्यांचा ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी लिहितो. त्यांना जर इंटरेस्ट भेटत असेल तर इथे लिहितो, प्रॉफिट झाला तर इथे लिहितो, सगळ्याची टोटल करतो आणि ती तिकडे डेबिटला लिहितो. इकडे ड्रॉइंग वगैरे जर असेल तर ते वजा करतो आणि जिथं त्यांच्या ज्या बॅलन्सिंग फिगर येतात पार्टनर्सच्या त्या कुठे ट्रान्सफर करतो आपण? बरोबर, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला करायचं. परंतु जर रिटायरिंग पार्टनर असेल तर ते लोन मध्ये दाखवायचं किंवा कॅश मध्ये दिलं असेल तर कॅशच्या क्रेडिटला लिहायचो आपण. आता असंच आहे, इथं डेथ झाली तर इथं फक्त लिहिताना आपण रिटायरिंग पार्टनरचं लोन म्हणायचो. आता इथं एक्झिक्युटरचं लोन म्हणावं लागणार आहे आणि अशा पद्धतीने ही बॅलन्सिंग फिगर काढली जाते. तेच त्यांनी या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. शेअर ऑफ प्रॉफिट ऑर लॉस ऑर ऑन रिव्हॅल्युएशन, जनरल रिझर्व, accumulated profit or losses, share of goodwill, salary of partner, interest on capital, interest on drawing, profit up to the date of death, हे सगळं ट्रान्सफर केले जातं या पार्टनर्स कॅपिटलला आणि त्याचा तो बॅलन्स काढला जातो डेथ झालेल्या पार्टनरचा आणि तो ट्रान्सफर केला जातो त्याच्या एक्झिक्युटर, नॉमिनी किंवा ऍडमिनिस्ट्रेटेड अकाउंटच्या लोनला. कुठं ट्रान्सफर केला जातो? लोन अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. आणि शेवटचे 2 पॉइंट त्यांनी या ठिकाणी सांगितलेले. सेटलमेंट ऑफ अमाऊंट ड्यू. द अमाऊंट ड्यू टू द डिजीज पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज एक्झिक्युटर. बघा त्याला जे पैसे द्यायचे ते कुठे ट्रान्सफर केले जातात? एक्झिक्युटर किंवा नॉमिनी किंवा ऍडमिनिस्ट्रेटरच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर केले जातात. अँड इट इज पेड देम आफ्टर कम्प्लिटिंग. आणि हे कधी दिले जातात त्याला? ज्या वेळेस सगळ्या लीगल फॉर्मॅलिटीज पूर्ण होतील किंवा लीगल प्रोसिजर पूर्ण होईल. हा पार्टनर मृत्यू झाला त्याच्यामुळे त्याच्या लीगल फॉर्मॅलिटीज असतील फर्मशी रिलेटेड ह्या सगळ्या पूर्ण झाल्यानंतर त्याच्या त्या एक्झिक्युटरला ह्या अमाऊंट काय केली जाते? दिली जाते. आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट सांगितलाय अकाउंटिंग ट्रीटमेंट. द अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर प्रिपेरिंग द अकाउंट ऑफ डिजीज पार्टनर इज सिमिलर ऑफ दॅट ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर. म्हणजे रिटायरमेंट ऑफ पार्टनरचे जशा अकाउंटिंग ट्रीटमेंट आहेत तसंच आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो हा जे प्रॉब्लेम सुरू होणार आहेत ना या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला रिटायरमेंट असेल आणि डेथ असेल. आता रिटायरमेंटचा जो भाग होता तो आहेच्या तसाची तसा जवळजवळ 99% तुम्हाला इथं सेम असणार आहे. किती टक्के? 99%. तुम्हाला प्रॉब्लेम बघितल्यानंतर लक्षात येईल. बघा या ठिकाणी हा जो प्रॉब्लेम आहे हा आपला नंबर 1 चा प्रॉब्लेम आहे. उद्या सर्वांनी येताना हा प्रॉब्लेम टेक्स्टबुक मधला लिहून ठेवायचा. मी तुम्हाला हा याचा स्क्रीनशॉट सुद्धा पाठवेल किंवा फोटो सुद्धा पाठवेल. सर्वांनी प्रॉब्लेम वहीमध्ये लिहून ठेवायचा. उद्या आपण हा प्रॉब्लेम समजून घेणार आहोत. आज शिकवलेलं समजलं का सर्वांना? याच्यामध्ये जास्त असं काही नव्हतं, समजण्यासारखंच होतं. मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो.